भगवान बुद्धांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्ञानज्योती महामाता रमाबाई पिंजाळचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, सगळ्यांनीच हात लावायचा कॅन्टीन. शिक्षक काय काय शिक्षिका काय सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण बोलण्यासाठी स्थानापन्न व्हायचं आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज भारतीय बौद्ध महासभा स्थापना दिवस, त्या निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत विविध शिबिरांचं आयोजन केलं जातं. परंतु आजच्या दिवसाचं महत्व पाहता आणि त्याचबरोबर उद्या 5 मे म्हणजेच आपल्या आधारस्तंभ राष्ट्रीय संरक्षक ममता सागर आदरणीय मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस आणि त्याच निमित्ताने आपल्या येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुद्ध विहार येथे समता सैनिक दलाचं प्रशिक्षण शिबिर हे आयोजित करण्यात आलं आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक पुणे जिल्हा शहर अध्यक्षा आदरणीय सुनीताताई रोकडे, तसेच आपल्या पुणे जिल्हा सरचिटणीस मानंदताई डाळिंबे, तसेच आपल्या पुणे जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय सुनीताताई जोगदंड. तर या सर्वांचेच मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तसेच प्रशिक्षणासाठी लाभलेले केंद्राचे प्रमुख शिक्षक ॲडव्होकेट मेजर अनिल कांबळे सर आणि त्याचबरोबर सहाय्यक केंद्रीय शिक्षिका सिनियर डिव्हिजन ऑफिसर पुणे जिल्हा आदरणीय शुभांगीताई लोंढे व त्याचबरोबर इतरही संस्थेचे पदाधिकारी आपल्याला दिसतच आहेत. त्यामध्ये मेजर किरण आल्लाट सर, ससाने सर, लोंढे सर, गायकवाड सर, ससानेताई, इतर सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत उत्तमरित्या पार पाडलं जाणार आहे. तर या शिबिराचं स्वरूप हे माहितीदर्शक आणि प्रेरणादायी असणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं. येथून प्रेरणा घेऊन राज्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी असणाऱ्या बुद्ध विहारामध्ये अशा प्रकारचं समता सैनिक दलाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करावं. तर आपणही या शिबिराचे साक्षीदार होऊया. चला तर मग. काय म्हणायचं? आता 2 लाईन करायच्या, त्याच्यासाठी ऑर्डर पाहिजे. आता मी एक ऑर्डर देणार आहे तुम्हाला. लगातार 1 2 में गिनती सुरू कर. काय म्हणायचं? 1 2 में गिनती सुरू कर. त्या टायमाला मी गिनती ऑर्डर देईल त्यावेळेस गिनती कशी करायची बघा. 1 2 1 2. त्याला सांगा माझा 1 नंबर आहे.
दाहिने से लगातार गिनती शुरू कर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अब गुड। एक दो में गिनती शुरू कर। 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 आणि ठीक है। आगे पीछे चल। व्हेरी गुड गुड। किती सुंदर। एक आहे आता परत जैसे ते परत घ्या। बघा काय चुकलं, खाली नाही बघायचं, समोर समोर बघून करायचं आपल्याला। समोर समोर लक्ष द्यायचं। समोर बघायचं। आलं लक्षात ना? हां एक कदम वाला या। 1 नंबर वाला 1 कदम आगे आएगा, 2 नंबर वाला 1 कदम पीछे जाएगा, आगे पीछे चल। व्हेरी गुड। आता हे ऑर्डर झाली। आता धैर्य दर्शक, ये जो है धैर्य दर्शक, वो कोई कार्रवाई नहीं करेगा, वहीं पे खड़ा रहेगा, कोई हरकत नहीं करेगा। वो जो है ना वो कोई हरकत नहीं करेगा, ते हे काम नाहीच करणार, फक्त उभं राहणार। हे परेडचं नाक आहे तसं समजा, त्यांच्यावर परेड आता होणार आपली। म्हणजे एक ऑर्डर फक्त आपल्या हातात। आता आपली 3 लाईन करायचं। आता 3 लाईन कशा करायच्या बघा। 2 झाल्यात, 1 झाली अगोदर, 1च्या किती झाल्या 2 झाल्या। आता 2च्या काय करायच्या 3 करायच्यात। आपण मग उभं राहिलं होतं का नाही? पहिली कुठली जी आपली लाईन एक सिंगल लाईन होती ना, कडवार सिंगल लाईन केली पाहिजे, बरोबर आहे। आता हे 2 झाले आपल्या, बरोबर आहे। आता आपल्याला 3 करायची, म्हणजे फॉलिंग मध्ये मग अशा आपण जसं थांबलो परेड मध्ये तुम्ही बघितलं असेल टीव्हीला नाही का, परेड जाते 3 असतात जसं करायची कसे परत इकडे तोंड करत जायचं ते। मेरा ताई आगे वाली लाइन दाहिने मुड़ेगी, पीछे वाली लाइन बाएं मुड़ेगी, दाहिने बाएं मुड़। 1 2 3 काय म्हणायचं? 1 2 3 आता आपण स्टेशनची कारवाई करायची। जायचं ते वो लाइन दाहिने मुड़ेगी, पीछे वाली लाइन बाएं मुड़ेगी, दाहिने बाएं मुड़। लक्ष दिला बघा, लक्ष द्या व्यवस्थित। ब्रेक खुली लाइन चल। 1 1 2 ब्रेक निकट लाइन चल। 1 1 2 म्हणजे जसं पुढे गेलं तसंच मागे। काउंटिंग काय 1 1 2 काय काउंटिंग 1 1 2। आता मी तुम्हाला सांगते, आता तुम्हाला येणार आहे मला माहिती आहे। ब्रेक सावधान, ब्रेक विश्राम 2, ब्रेक सावधान 1, ब्रेक विश्राम 2, सावधान 1, ब्रेक खुली लाइन चल। 1 1 2 व्हेरी गुड। कुणाला काय प्रॉब्लेम? नो। त्रास होतोय? नो। ओके। ब्रेक विश्राम 1, ब्रेक सावधान 2, ब्रेक विश्राम 1, ब्रेक सावधान 2, ब्रेक दाहिने मुड़। काउंटिंग काय सांगितलं तुम्हाला? दाहिने मुड़ 1 2 3 ब्रेक दाहिने मुड़ 1 2 3 ब्रेक दाहिने मुड़ 1 2 3। आता माझ्याकडे बघा, माझं काय होतंय बघा, टर्न कशी मारते तुम्ही, टर्न कसं मारताय बघा। फक्त माझ्यासाठी आलं ब्रेक विश्राम। अरे बघा फक्त माझ्यासाठी ब्रेक सावधान 1, ब्रेक विश्राम 2 बघा। मी करते माझं ब्रेक पीछे मुड़ 1 2 3 ब्रेक बाएं मुड़ 1 2 3 ब्रेक सावधान 2, ब्रेक विश्राम 1 ब्रेक सावधान 2। आता आपल्याला आहे ना कदम चाल करायचं, तुम्हाला शिकवतो। हे बघा असं आहे सावधान मध्ये पहिलं 1 1 2 1 1 2 1 कदम चाल सुरू कर। 1 2 1 1 2 1 पाय उचला 1 2 1 गुड। 1 2 1 हात हलवायचे नाही, हातात ठेवायचे। 1 गुड। कदम चाल सुरू कर।
एक दो एक बरोबर एक लक्ष आता हिच्याकडे बघून करा ठीक आहे एक एक करा असं पुढे घे हां गुड ठीक आहे असं पाय लक्षात ठेवा उजवा पाय डावा हात असं आलं पाहिजे एक डावा पाय आणि उजवा हात हां बरोबर ना लक्षात द्या क्वेश्चन ऑर्डर नाही तुम्ही लक्ष द्या ना स्वतः एक कुठली पोझिशन दो गुड हां बरोबर थांबायचं बॅलन्स आला पाहिजे एक हां दो एक दो एक दो एक दो एक दो एक दो एक दो हम म्हणले गेले इच्छा मग चल एक एक ते चल एक दो एक एक दो एक दो एक एक दो पाय छोटा घ्या पाय छोटा घ्यायचा अंतर छोटं घ्यायचं छोटं चाललं आणि लाईन क्लिअर दिसली पाहिजे तुम्ही मान गेले एका लाईनीत चाललं पाहिजे आलं का लक्षात एका लाईनीत चाललं पाहिजे दो आहे ना एक गुड थांबा हां हे बघा लाईन पण आहे का चालताना लाईन सरळ दिसली पाहिजे तुमची लाईन दिसली पाहिजे बरोबर की नाही हे बघा ही फाईट वेगळी दिसते का लाईन एक का बरं एक दो एक ला डावा ना चल एक दो एक दो एक गिनती करा एक दो बाय घूम छोटा कदम सामने से चाल मार्च चल काउंट करें दो एक एक 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 दो एक गिनती चौकात चालायचं आहे लाईन बघायची आहे समोर बघा समोर खाली नाही बघायचंय पाय घालायचे पाय उचला एक दो एक दो एक काउंट करा एक दो पैर उचल पैर उठो एक दो एक दो एक दो एक दो एक ब्रेक थम खाली हो गुड सावधान ब्रेक विश्राम एक ब्रेक सावधान दो ब्रेक सामने वन
विश्राम ब्रेक सावधान ब्रेक हिम्मत सामने देख आज के प्रशिक्षण शिविर के लिए 16 जिला ऑफिसर कप्तान सैनिक दल के ध्वज को सलामी देगा सलामी दो ब्रेक दो ऑफिसर चला पुढे निघून पाठीमागे राहतील ना ब्रेक थम मिल जाइए चला मिलो दो सैनिक अच्छा बाकी 4 सैनिक पटकन पटकन फास्ट देख चल हाँ बघितली का हे दोन्हीची कारवाई आपली रोज कसं घ्यायची अरे लक्षात रोज कसं घेतला आपण एवढं आपली दोन्हीचं माहिती नाही जसं तिरंगा आपण घेतो पहिला सत्तर सकाळी लावतो संध्याकाळी खांद्यावर टाक. त्या उजव्या खांद्यावरती टाक. तिकडेच होतं का? त्याच होतं. नाही, तिकडे. मूळ करायचं ना. रोज उतरला बघ नाही आपण हो हां टाका फोल्ड करा खाली फोल्ड करा ना तसं. खाली फोल्ड करा ते येस, नाही 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 असं नाही गुरुजी, एवढं नका करू कमी करा ते सूर्य दिसू द्या हां. सूर्यफूल हां तिकडून पण करा आता इकडून माझ्याकडे जावं लागेल. मी तुमच्याकडे जाणार तुम्ही त्यांच्याकडे जाणार. बस. उभी करा. झेंडाची घडी कशी घातली ते प्रात्यक्षिक बघा. हे सगळं तुम्हाला करायचंय पुन्हा शिकायचंय. ओके पाहिलं सगळ्यांनी. जमीन सर ते ध्वज देऊन टाकत अशा पद्धतीने ध्वज आलं लक्षात कसं घ्यायचं मॅडम ते बंद करा बंद करा. 2 मिनिटं बंद करा 45 ना कधी झाली ध्वजाची निर्मिती मग शिकवलं ना तुम्हाला हे बघा हे स्थापना 27 ला झाली 6 मे 1945 ला ध्वजाची स्थापना झाली ध्वजाची निर्मिती झाली आलं का मग शिकवलं ना तुम्हाला मग 27 काय म्हणतात हे तुम्हाला काय 16 आऱ्यांचं चक्र म्हणजे सूर्यफूल म्हणतो आपण बरं ना खाली BS आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चल एवढा बोला सर आणि बरोबर लाईनीत जाऊन बसायचं आहे 3 ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये आज सर एवढं भारी वाटलं ना. माझी पोलीस भरतीची फार इच्छा होती पण ह्या आजच्या 1 दिवसामध्ये अख्ख्या 9 महिन्याची ट्रेनिंग घेतल्यासारखं फील झालं सर मला. एवढी कॉन्फिडन्स लेवल वाढली सर तुमच्यामुळे. खरं सांगायला म्हणजे मी मनापासून धन्यवाद करते की आज तुमच्यामुळे आज आम्हाला हे एक सोन्यासारखा दिवस उजवला आणि दिवसभर खूप छान तुम्ही ट्रेनिंग आम्हाला गेली. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी एका गोष्टी तुम्हाला मागणं इच्छिते सर की सर्वात अगोदर तुम्ही ते उपस्थित झालात सर्वजण आणि आम्हाला लेट झाले त्यानंतर अशी चूक आमच्याकडून होणार नाही ह्यासाठी मी प्रथम तुम्हाला माफी मागते. मॅम करली की आपल्या काही सुद्धा दर रविवारला आपण समजा दलाची परेड घेणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आल्यामुळे मला जास्त काही घ्यायला शिकायला भेटलेलं नाही. जय भीम सर्वांना सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत हे जे काही शिबिर आज दिवसभराचं इथं चालवलं त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आणि विहारामार्फत तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार.
आणि आजच्या शिबिराला मार्गदर्शक असणारे आपले कांबळे सर, अनिल कांबळे सर, आणि खूप म्हणजे व्यवस्थितरित्या आता कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला समता सैनिक दलाची स्थापनेपासून त्यांची उद्दिष्टे काय आहेत, त्यांचा कसा म्हणजे खरा सैनिक कसा असावा याबद्दलचे व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याबरोबरच विहाराच्या मार्फत सुनीताताई असतील, आलाटेताई असतील, या सर्व महिला किंवा आपल्या सर्व उपासक उपासिका असतील, यांनीही किंवा आमची टीम असेल विहारासाठी आपण जे मैदान वगैरे एक आठवड्यापासूनच आपण तयारी करत होतो, मैदानासाठी पाणी वगैरे देऊ, त्या सर्वांचंच खूप खूप आभार. त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. आणि आपल्या सर्वांना अशी एक विनंती असेल की इथून पुढे आपले समता सैनिक दलाचे परेडचे कार्यक्रम आपण असेच वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी करावी. भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत जे काही आपले वेगवेगळे उपक्रम असतात ते इथं एक्झिक्यूट रन करावेत अशी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय भीम. मला जास्त बोलता येणार नाही, पण मला छान वाटलं. आणि सर्व शिक्षकांना जय भीम आणि सर्वांना सविनय जय भीम. तर आज आम्ही समता दलाचं प्रशिक्षण घ्यायला आलो. तर एवढी म्हणजे माहीतच नाही, आपण लहानपणी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा पीटी करत होतो. तर तेव्हा पीटी करताना आपला जो उत्साह असायचा तो आपल्या जेव्हा घरून निघालो आपण तो उत्साह आपल्या मनामध्ये होता आणि दिवसभर तो उत्साह कायमच राहिला. तो कशामुळे कांबळे सर आणि आपल्या लोंढे मॅडम, तर त्यांनी एवढं व्यवस्थितरित्या आम्हाला शिकवलंय. परत नियम सांगितले की तुम्ही जर कठोर वागले आम्ही म्हणून आम्ही थोडंफार तरी आज शिकलो. आणि दुसरी गोष्ट की ते त्यांनी आम्हाला सांगितले की आता समता सैनिक दल म्हणजे त्याच्यामध्ये सैनिक कसा असावा. त्यांनी सांगितलं बाबासाहेबांनी हे आपली समता सैनिक दलाची स्थापना केली. तर ते आपले बाबासाहेब जसे होते काही नाही, म्हणजे बाबासाहेबांसारखं तर कोणी शिकू शकत नाही काही नाही, पण त्यांचं थोडंफार तरी आपण आपल्या अगदी तेवढं कठोर थोडंसं ज्ञान म्हणा, बुद्धी म्हणा किंवा आपल्यामध्ये थोडी शक्ती तरी त्यांच्यामध्ये यावी आणि आपण चांगलं सैनिक दलाचं प्रशिक्षण घेऊन आमचं काही चुकले तरी आम्ही तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आणि चुकत असणारच आहे आमचं, पण आम्हाला असं काढू नका. म्हणजे आमची खूप तीव्र इच्छा आहे की आम्ही सैनिक व्हावं. एवढे बोलू. जय हिंद. सर्वप्रथम आणि तसेच पदाधिकाऱ्यांना माझे वंदन जय भीम आणि इथं उपासक यांना माझा सविनय जय भीम. तर आज शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये आम्हाला काही जमत होतं किंवा नाही जमत होतं असं म्हणजे परफेक्ट काही आलं नाही. आणि जर हेच सराव जर आम्ही केला व्यवस्थित म्हणजे दर रविवारी तर खरंच आम्ही काही काळानंतर चांगल्याच पद्धतीने करू. एवढं मला बोलायचं बस. जय धन्यवाद. सर्वांना माझं जय भीम. जय भीम. आज समता सैनिक दलाचं प्रशिक्षण घेऊन खूप छान वाटलं. खरंच ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी आज माहिती झाल्या आणि शिकायला भेटलं, ह्याचा खूप आनंद होतो. बस. मानंदताई सर्व आदर्शांना वंदन करते आणि सर्व केंद्रीय आणि सर्वांना माझ्या सगळ्यांची खरं तर मला इथं समोर येऊन काय बोलावं ते समजतच नाही, त्यामुळे मी बसले होते. सॉरी. आज मी खरं तर आज मी येणारच नव्हते असं ठरवले होते, तरी मला ताईंनी मला मीराताईंनी मला फोन करून बोलवले. खरंच ताई तुमचे धन्यवाद. आणि आज एक असं स्ट्रॉंग फिलिंग असं होते आणि असं वाटते की दर रविवारी मी येणारच आहे आणि एक चांगली समता सैनिक होणार आहे असं मी मनात ठरवले आणि ते मी पूर्ण करून दाखवणार. जय भीम सर्वांना. सर्व महामानवांना व सर्व पदाधिकारी जय भीम. सर्व उपासकांना पण माझं जय भीम. आजचं शिबिर खरंच खूप छान होतं. त्यात परेड वगैरे शिकायला मिळालं, छान वाटलं. हाय, जय भीम. आजचं शिबिर खूप छान झालेलं आहे आणि कांबळे सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल आम्ही फार ऋणी आहोत त्यांचे. धन्यवाद सर. आणि ज्याप्रमाणे नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है, चलती दीवारों पर सौबार फिसलती है, त्याचप्रमाणे आम्ही भरपूर चुका केल्यात, पण सरांनी आम्हाला सावरून घेतलं आणि योग्य मार्गदर्शन केलं आणि छान पद्धतीने शिबिर झालं. धन्यवाद. सर्व आदर्शांना वंदन, सर्व पदाधिकाऱ्यांना माझा जय भीम आणि सर्वांना माझा जय भीम. मी अभिलाषा. आज समता सैनिक दल ह्याच्यामध्ये मला खूप छान शिकायला मिळाले. माझं हे पहिलं शिबिर होतं. ह्याच्यामध्ये सरांनी आणि मॅमनी खूप परेड कशी करायची फिजिकली ग्राउंडवरती करून दाखवले. ते खूप सारी इन्फॉर्मेशन दिली. ही समता सैनिक दल कुणी हे केलं, स्थापन केलं, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली, कॉन्स्टिट्यूशनबद्दल इन्फॉर्मेशन दिली. आणि मला खरंच सर आणि मॅम सारखं नक्कीच बनायला खूप आवडेल. त्यांच्यासारखं खरंच मला नक्की बनायचं. हो मॅम, थँक्यू. मॅम मी ऐकलंच नाही. माझा जय भीम. समता सैनिक दलाचं प्रशिक्षण आज छान होतं. थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही छान शिकवण्यात आले आणि माझी थोडी आवड निर्माण झाली याबद्दल.
आदर्शांना वंदन. उपस्थित मान्यवर पदाधिकारी, सर्वांना जय भीम. उपासक आणि समता सैनिक दल यांना सगळ्यांना माझा जय भीम. आजचं शिबिर झालं ते खूप छान झालं. म्हणजे एका दिवसात काही एवढं शिकता येत नाही, पण सरांनी आणि ताईंनी खूप छान आम्हाला शिकवलं आहे. आणि ते खरं मला खंत वाटते की मी हे 2 वर्षापूर्वी जेव्हा पदाधिकारी झाले तेव्हाच व्हायला होतं. तरी पण काही हरकत नाही. मी म्हणजे खऱ्या अर्थाने हे स्त्रिया सक्षम होण्याचं माध्यम आहे. कारण स्त्री हेल्दी फिट राहिली तर सगळ्या अडचणींना मात करू शकते. आणि मी एवढंच सांगेल की मी आता जे शिबिर झाले हे प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. आणि मी जेवढं माझ्या परीने करता येईल, माझ्या येवलेवाडीतल्या महिला म्हणा, इतर पुणे शहरातील जेवढ्यांना करण्याचा माझ्याच्याने जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आणि ज्यांनी खटपट केली असे आमचे आदरणीय सतीश लोंढे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत. जय भीम. आदर्शाला वंदन. आज आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त 90व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी समता सैनिक दलाचं शिबिर आयोजित झाले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे खेळमेळीचं वातावरणात सर्वांनी साथ दिली. त्याबद्दल नवीन येणाऱ्या सैनिकांचं तसेच आलेल्या पाहुण्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद करतो. जय भीम. धन्यवाद. जय भीम करतो. नाव तर घेत नाही आणि नवीन सैनिकाला सल्यूट करतो. आहे का नाही? थँक्यू. जय भीम. आणि माझ्या आजच्या शिबिरार्थी सैनिकांना, न्यू सैनिकांना जय भीम करते आणि ऑल द बेस्ट करते. कारण तुम्ही एवढं छान केलं ना आणि लोक शिकलात त्याच्याबद्दल खरं तुमचं थँक्यू. आणि माझी खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही तिथून पुढं प्रत्येक संडेला शिबिराला परेडला यायचं आणि माझ्यासारखं तयार व्हायचं. आणि कोण म्हटलं की माझ्यासारखं तयार व्हायचं ना? हा, तर माझ्यासारखं न होता माझ्यापेक्षा मोठं व्हा असे मी खरंच मला आनंद वाटेल की माझ्यापेक्षा कुणीतरी मोठं झालं म्हणून. कारण आतापर्यंत 14-15 वर्ष झालं की लेडीज मध्ये फक्त आणि फक्त माझी धावपळ होती. तर मला साथ देणारं कोणीतरी होईल याचा मला खरंच अभिमान आणि गर्व वाटेल की मी एक जणाला शिक्षित केलं, एक जणाला शिकवलं आणि ते माझ्या बरोबरीने नाही तर माझ्यापेक्षा वरच्या पदावरती गेलेत. मला खरंच खूप आनंद वाटेल. त्याच्यासाठी मी अजूनपर्यंत तुम्हाला काही करता येईल तुमच्यासाठी तेवढं मी करायला तयार आहे. तेव्हा तुम्हाला वाटेल की मॅडमला आपल्याला इथं बोलवायचंय, त्यांच्याकडे काहीतरी शिकायचंय, त्या टायमाला मला बोलव. मी त्यावेळेस तुमच्यासाठी अवश्य उभा राहील आणि कुठल्याही विहाराच्या कामासाठी मी तुमच्यासाठी उभा राहील. इथून पुढे शिबिराची तयारी करा, अजून जास्त सैनिक तयार करा. तुम्ही आणि तुमच्या बरोबर 2 आलीच पाहिजे. कारण आपल्याला सरांनी सांगितलं, मीही सांगितलं, मी आणि माझ्या बरोबर घर तिथं सैनिक तयार करायला सांगितलेलं. आपल्याला टार्गेट दिले 1 लाख सैनिकांचं. आणि माझी खरंच अपेक्षा आहे की तुम्ही पण तसं ध्येयाने आणि शौर्याने उभा राहा आणि इथून पुढे असेच खूप तयारीने उभा राहा. मध्ये आज समता सैनिकाचं चांगल्या प्रकारे शिबिर झालेलं आहे. सर्व केंद्रीय शिक्षकांचं मी आभार मानते आम्हाला शिकवण्याबद्दल. आणि प्रत्येक रविवारी आपल्या विहारामध्ये परेड चालू होते. सर्वांनी यावं अशी मी विनंती करते. उद्या महाउपासिका मीराताई यांचा 90वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आपण शिबिर आयोजित केलं आहे. एवढं बोलून मी पण ज्यावेळेस तुम्हाला उपासिका शिबिर इथं घेतलं गेलं त्यामध्ये शेवटचा विषय होता की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ध्येय उद्दिष्ट कार्यसंस्थेचं काय. त्याच्यामध्ये समता सैनिक दलाचा मी प्रामुख्याने उल्लेख केला होता कारण तो विषय मीच घेतला होता. त्याबरोबर विषय होता अंधश्रद्धेचा. मग या समता सैनिक दलाची जी स्थापना आहे ती स्थापना कुणी केली माहिती झालं सगळ्यांना, बरोबर ना? 25 डिसेंबर 20 मार्च 1927 बरोबर. त्याचबरोबर काय केलं बाबासाहेबांनी दुसरं एक महत्वाचं कार्य त्याच 27ला 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं, हो की नाही? आणि काय केलं? मनुस्मृतीचं दहन केलं. दुसरं काय केलं? प्रामुख्याने घटनांनी धर्मांतर केलं, बरोबर का नाही? महत्वाच्या गोष्टीवर आपण फक्त प्रकाश टाकत आहोत, एक वाक्याचं सांगत आहे. आणि हे जे समता सैनिक दल आपण म्हणतो याचं प्रामुख्यानं ध्येय उद्दिष्ट काय होतं की जे आंबेडकर घराणं आहे त्या आंबेडकर घराण्याचं संरक्षण करणं. आणि त्या निमित्ताने समता सैनिक दलाची स्थापना त्याच दिवशी केली ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 फेब्रुवारीचा सत्याग्रह. परत आजच्या सहाय्यक शिक्षिका शुभंगी लोंढे, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आलाटे ताई, मीराताई आलाटे, आणि ज्यांनी हे नियोजन केलं 2 दिवस ते रात्र ग्राउंड बनवत आहेत असे आपले पुणे जिल्ह्याचे सचिव, संरक्षण सचिव सतीश लोंढे. पुन्हा आजचे जे आज जे गोड सूत्रसंचालन केलं
ते सूत्रसंचालक महानंदाताई डाळिंबे, पुन्हा परत मंगल पहाळेताई आणि आपल्या त्या पनवेच्या सैनिक सविताताई बनसोडे आणि आपले टीव्ही चॅनलवाले मुख्य प्रसारक कांबळे ना, काय कांबळे ताई, सुनीताताई कांबळे, यांना सर्वांना सविनय जय भीम. हा बघा 10 मिनिटाचाच प्रोग्राम राहिलेला आहे, फक्त ते जाणार होते म्हणून ते गोंधळ झाला म्हणून ते झालं. ठीक आहे. बघा आज सर्वांनी जे घेतलं म्हणजे आम्ही जे काही तुम्हाला वाघिणीचं दूध पाजलंय ते आता किती गुरगुरणार आहे ते आपल्याला दिसेल दर रविवारी. म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य केलं, शिक्षक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही केलेलं आहे. बघा एका वर्गामध्ये जर 100 विद्यार्थी असतील तर त्यामध्ये 90 विद्यार्थी घेतात, म्हणजे असा प्रत्येकाचा अनुभव आहे. 10 म्हणजे घेतातच असं नाहीये. पण मला असं नाही वाटत की बाबासाहेबांचे सगळे सैनिक आहेत नाही का, हे 100% आहे नाही का. सोनं गाणं माहिती तुम्हाला 100 नंबरी, त्यामुळे 100% रिझल्ट आपला ओके आहे आणि तुम्ही 100% सर्वजण आज सैनिक झालात हे जाहीर करतो. आणि मगाशी काय म्हणत आज होणार आहे तुम्ही सैनिक, होणार नाही तुम्ही झालात. पूर्ण प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे दिवसभरात उन्हामध्ये.